आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात उद्या एक फूल दो माली स्पर्धा पाहायला मिळणार आहे। जिल्हा परिषदेच्या केंद्र प्रमुखांच्या एका पदासाठी उद्या भरती होणार आहे। एकूण 3 उमेदवार पात्र आहेत। त्यापैकी पहिले गोविंद दराडे आणि दुसरे अशोक वराडे। विशेष म्हणजे हे दोघेही शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारनेर तांडा तालुका अंबड येथे गेल्या 7 वर्षांपासून सोबत काम करतात। परंतु अशोक वराडे यांनी गोविंद दराडे यांच्यावर आक्षेप घेत आज कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। सध्या काल नेमके केंद्र प्रमुख भरतीची निवड यादी गुणवत्ता यादी जाहीर झाली। त्यामध्ये दिव्यांग प्रवर्गातून मला 143 गुण आहेत आणि अस्थिव्यंग प्रवर्गाची 1 जागा आहे। परंतु काही व्यक्तींनी बोगस अपंग प्रमाणपत्राचा लाभ घेऊन त्यामध्ये अर्ज केलेले आहेत। त्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी मी आज जिल्हा परिषद मध्ये आलो होतो। संबंधित शिक्षणाधिकारी मॅडम आणि CO साहेब यांची भेट घेतली असता त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी शारीरिक तपासणी प्रत्यक्ष वैद्यकीय बोर्डाकडून केल्यानंतरच अंतिम आदेश आम्ही देऊ असं आश्वासन मला दिलेलं आहे। दोघांकडे ही तक्रार नोंदवलेली आहे आणि उद्या कागदपत्र पडताळणी 11 ते 5 या वेळेत या ठिकाणी होणार आहे। तर CO साहेब स्वतः त्या ठिकाणी हजर राहून उद्या या ठिकाणी मेडिकल बोर्डाकडे व्हेरिफिकेशन साठी पत्र निर्गमित करण्याचं आश्वासन त्यांनी मला दिलेलं आहे। दरम्यान आपल्याकडे देखील सर्व प्रमाणपत्र आहेत आणि उद्या आपण निवड चाचणी समोर सादर करू अशी प्रतिक्रिया गोविंद दराडे यांनी दिली आहे। त्यामुळे उद्याचा हा खेळ किती पारदर्शक होणार आहे हे पाहावे लागणार आहे। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।